आणि आनंद झाल्यानंतर मग म्हणतात, महाराज अशीच अजून एखादी दिव्य कथा आम्हाला वर्णन करून सांगा की जेणेकरून आमची श्रद्धा या ग्रंथावरती वाढेल. आणि असं म्हटल्याबरोबर सूत महाराजांनी परत एक कथा त्यांना सांगायला प्रारंभ केली. ती कोणती कथा आहे ऐका. एक बाष्कळ नावाचं गाव आणि त्या बाष्कळ नावाच्या गावामध्ये बिंदुल आणि चंचुला, मागच्या वर्षी ऐकलं ना का विसरून गेले? विसरलं असेल, परत ऐका. बाष्कळ नावाच्या गावामध्ये बिंदुल आणि चंचुला हे दाम्पत्य वास्तव्य करत होतं. सर्व परिवार ब्राह्मणांची होती, घरं ब्राह्मणांची होती. पण झालं असं, हा बिंदुल नावाचा ब्राह्मण कर्मभ्रष्ट झाला आणि त्यानं काय केलं, परस्त्री भोग घ्यायला सुरुवात केली. तुम्ही म्हणाल बरं का आप्पा, सर्व कथा ब्राह्मणाच्याच का आल्या? याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण वर्ण हा श्रेष्ठ होता. म्हणजे आता नाही असं नाही, आताही आहे. मग सामान्य जीवाला कळावं की जर मोठ्या वर्णातली व्यक्ती तिचाही पाय घसरू शकतो, तीही त्या ठिकाणी अधोगतीला जाऊ शकते, त्यांच्याही हातून पापकर्म घडू शकतं आणि त्यांचा उद्धार कसा होतो याची शिकवण देण्यासाठी या कथा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. बाष्कळ नावाच्या नगरीमध्ये बिंदुल नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी चंचुला दोघं वास्तव्य करत असताना हा बिंदुल कर्मभ्रष्ट झाला. पत्नी मात्र पतिव्रता होती, पतीची सेवा करत होती आणि मालकाला सांगायची, मालक अहो दारू पिऊ नका, पत्ते खेळू नका, जुगार खेळू नका. पण तो असणारा बिंदुल काही ऐकायला तयार नाही. गावोगावी बरेच बिंदुल असेल, ते बायकोचं ऐकत नाहीत. सगळंच नका ऐकू, पण जे चांगलं आहे कमीत कमी तेवढं तरी आपण ऐकलं पाहिजे. काका काय झालं, पुणे जिल्ह्यामध्ये एक असाच दारुड्या रोज दारू पिऊन यायचा. बायको वैतागली. एक दिवस बायकोनं ठरवलं आपल्या मालकाची दारू आजपासून सुटली पाहिजे. आणि मालक बरोबर सायंकाळी 6-7 वाजता अगदी त्यांच्या तालात झुलत झुलत, आता उभा असतो तो ताल सांगितला असता, अगदी झुलत झुलत मालक घरी आले. आणि घरी आल्याबरोबर आईसाहेबांनी पाहिलं, हातात ती बॉटल होती. कशाची? कोण म्हटलं? दुधाची. दारूची बॉटल होती. ती दारूची बॉटल घेतली आणि सांगितलं, मालक अवे घातक आहे, यानं शरीराचा नाश होतो आणि तुमची गावात इज्जतही नाही, आजपासून दारू पिऊ नका. मालक म्हटला मी पिणार, पण शेवटी नाईलाज झाला. बायको म्हटली तुम्हाला एक प्रयोग करून दाखवते. आणि त्या बायकोनं आपल्या मालकाची दारू सुटावी यासाठी प्रयोग करून दाखवला. काय प्रयोग केला? एक पात्र घेतलं आणि त्या पात्रामध्ये मालकाच्या हातामध्ये जी दारूची बॉटल होती तिचं टोपण उघडलं आणि त्या पात्रात दारू टाकली. आणि दारू टाकल्याबरोबर बाहेर एक कुत्रा होता आणि त्या कुत्र्याला आवाज दिला, सोनू यू. असं म्हटल्याबरोबर कुत्रा धावत धावत आला, त्या पात्राजवळ आला. आणि पात्राजवळ आल्याबरोबर त्यानं ओळखलं हा माल आपल्या कंपनीचा. कोणी ओळखलं? कुत्र्यानं. कुत्र्यानं ओळखल्याबरोबर कुत्रं थेट परत मागं गेलं. आणि आईसाहेबांनी काय केलं, ती दारू असणारी खाली फेकून दिली. पात्र स्वच्छ केलं. पुढं आहे का? पात्र स्वच्छ केलं, आतमध्ये गेल्या आणि आतून त्या पात्रामध्ये दूध टाकलं आणि ते पात्र घेऊन बाहेर आल्या. आता दुधाचं पात्र आहे. कुत्र्यानं ते पात्र पाहिलं, ज्या पात्रात दूध आहे. आता कुत्र्याला आवाज देण्याची गरज आहे का? नाही. कुत्रा धावत आला आणि त्यानं ते दूध प्राशन केलं. काय केलं? दूध पिला आणि तो आपल्या जागेवरती जाऊन बसला. मग मालकीनं काय केलं? मालकाकडं पाहिलं, कुत्र्याकडं पाहिलं. मालक कुत्रा, मालक कुत्रा, मालक. म्हणजे मालक कुत्रा असा त्याचा अर्थ नाही. मी अर्ध वाक्य सांगितलं, पूर्ण वाक्य ऐका. एकदा मालकाकडं पाहावं, एकदा कुत्र्याकडं पाहावं. सर ते शेवटी मालकीनबाईनं विचारलं, मालक आज मी तुम्हाला जगावेगळा एक प्रयोग करून दाखवला, या प्रयोगातून तुम्ही काय शिकलात? मालक म्हटला, तो जो प्रयोग मला करून दाखवलेला आहे या प्रयोगातून मी एकच बोध घेतला, एकच ज्ञान घेतलं, एकच शिकवण घेतली. ती म्हणजे कोणती?
ऐकताय ना? ती म्हणजे कोणती? जे दारू पित नाहीत ते कुत्रे असतात. काय शिकवण घेतली त्यानं? जे दारू पित नाहीत ते कोण असतात? कुत्रे असतात. हो म्हणे बाजूला, कर स्वयंपाक कर, मला भूक लागलेली आहे, ताट वाढ. म्हणजे याला म्हणायचं दारुड्या. किती जरी सांगितलं तर तो ऐकत नाही. एक महाराज मुलगा, काल्याचं कीर्तन झालं, जेवणाची व्यवस्था होती, 15-16 त्याचं वय, आणि घरामध्ये आम्ही जाऊन बसलो. व्यसन माणसं सोडत नाहीत. घरात जाऊन बसल्याबरोबर अर्धा तास 1 तास मी त्या कीर्तनात सांगितलं व्यसन करू नये, व्यसन घातक आहे. पण सरते शेवटी बैठकीत बसलो, 15-16 वर्षाचा मुलगा, तो मुलगा माझ्या शेजारी बसलेला, आणि त्यानं खिशातली तंबाखू काढली, चुना लावला आणि तो मळू लागला. आप्पा पाहता काय? हा सगळ्यांचा अनुभव सांगतो हा, मी काही खात नाही. मग त्यानं तंबाखूला चुना लावला. मी म्हटलं अरे बाबा, आता अर्धा तास तुला व्यसनावरती मी प्रवचन दिलंय, कमीत कमी जनाची नाही तर मनाची तरी. तो म्हटला महाराज तुमचं सांगायचं काम आहे, आमचं ऐकायचं काम आहे. म्हटलं बरं, अरे थोडंसं घरच्याची तरी काही काळजी. तो म्हटला तुम्हालाच काय, मी माझ्या बापालाही घाबरत नाही. अरे बापरे. असं बोलता बोलता तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराज त्याचे वडील घरात आले. घरात आल्याबरोबर त्यानं लगेच हात पाठीमागं घेतला. त्यांनी माझी चौकशी केली, महाराज जेवण तयार आहे, ताट वाढू का? म्हटलं हा वाढा. आणि वडील निघून गेले. इकडं मी त्याला विचारलं, का रे तू तर म्हणत होता मी माझ्या बापालाही घाबरत नाही, बाप आल्याबरोबर तू तंबाखूचा हात मागं का घेतला? तो म्हटला महाराज त्याचं कारण असं आहे, आयती तंबाखू हातावर टाकलेली होती, चुना लावलेला होता, आणि आयता चुना लावलेली तंबाखू आयती वैती मळलेली, त्यातला अर्धा विडा बापानं घेतला असता म्हणून मी हात पाठीमाग. मग ज्या घरात बापच व्यसन करतो तिथं मुलाला सांगायची गरज आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक जण व्यसन करतो. महाराज इंदुरीकर महाराज एक दृष्टांत सांगत असतात पहा. काय झालं, एका मथऱ्यानं आपल्या नातवाला बिडी पेटवायला सांगितली. नातू गेला, चुलीजवळ गेला, त्यानं बिडी पेटवली, चव्हाण मामा. आणि बिडी पेटवल्याबरोबर त्याला वाटलं कशी लागते, एक झुरका मारून पाहावा. त्यानं एक झुरका मारला. जसा झुरका मारला त्यालाही आनंद वाटला, आणि थेट म्हाताऱ्याजवळ आला आणि म्हटला बाबा घ्या बिडी. बिडी घ्या म्हटल्यानंतर म्हाताऱ्याला ती ओल्ली लागली. बाबा म्हटले का रे बाळू, ही बिडी ओल्ली झाली कशामुळं? बाबा काय झालं, मी चुलीजवळ गेलो आणि तिथं गेल्यानंतर विस्तू होता, त्या विस्तवाला ती लावली, ती घाबरली आणि तिनं लघवी केली. ज्या घरात आजोबा आपल्या नातवाला बिडी पेटवायला सांगत असतील त्या घरात मुलं निर्व्यसनी राहतील का? नाही राहणार. ऐका, माझा विषय का लांबला. बिंदुल नावाचा हा ब्राह्मण पत्नीनं सांगावं व्यसन करू नका, व्यसन करू नका, व्यसन करू नका, पण त्यानं काही ऐकलं नाही. आणि पाहता पाहता तो परस्त्री गमन करू लागला. आणि योगायोगानं त्याची असणारी पत्नी, आता ऐका बरं का संगत कशी असते, त्याची असणारी पत्नी पतिव्रता होती, पण मालक घरी येत नाही, आपला ऐकत नाही, परस्त्री बरोबर राहतो. आणि सरते शेवटी त्याही माता माऊलीचा पाय घसरला आणि ती आई वाईट मार्गाला लागली. तिनंही परस्त्री भोग, परपुरुषाचा भोग घ्यायला सुरुवात केली. आणि योगायोगानं काही वर्षाचा कालावधी गेला आणि तो देवराज बिंदुल नावाचा ब्राह्मण, त्याला देव आज्ञा प्राप्त झाली. तो मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर त्या चंचुलेने विचार केला, ज्या गावात आपले मालक नाहीत, ज्यांच्या आधारानं मी जीवन जगत होते, आता तेच नाहीत, आता इथं राहण्यात काही अर्थ नाही, आपण या गावाचा त्याग करू, हे गाव सोडून जाऊ. आणि मग ती माता माऊली एका आपल्या मुलाला घेऊन गोकर्ण क्षेत्री गेली. आणि त्या गोकर्ण महाबळेश्वराला तिथं जाऊन एक शिवमंदिर होतं आणि त्या शिवमंदिरामध्ये तिनं वास्तव्य केलं. योगायोगानं असाच पवित्र महाशिवरात्रीचा पर्व काळ, आणि त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती त्या मंदिरामध्ये कथा सुरू होती. आणि सुरू असलेली कथा त्या आईनं, त्या चंचुलेनं पाहिली. मंदिरात प्रवेश केला आणि समोर ज्या बाजूला माता माऊल्या बसलेल्या आहेत त्या बाजूला ती येऊन बसली आणि कथा श्रवण करू लागली. पण त्या दिवशी योगायोगानं तिचं भाग्य किती मोठं पहा. साधू महाराज म्हणाले, जी स्त्री
मनानही व्यभिचार करते, म्हणजे आपल्या पतीपासून पाप लपव. राम सीताराम राम राम. शिव महापुराण की जय. सूत महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. काय सुरू होतं आपलं, म्हणा की कथा. तो बिंदुल नावाचा ब्राह्मण दुराचार करू लागला, वाईट मार्गाला लागला. आणि मग त्याची पत्नी ज्या वेळेला हा बिंदुल मरण पावला, ती गोकर्ण क्षेत्री गेली आणि तिथं जाऊन एका शिवमंदिरामध्ये कथा सुरू होती. महाशिवरात्रीचा पर्वकाळ होता आणि अशा पवित्र पर्वकाळी तिनं ती कथा श्रवण केली. आणि कथा श्रवण करत असताना महाराज सांगत होते, जी स्त्री मनानं देखील व्यभिचार करते तिला नरक यातना भोगाव्या लागतात. तिनं ती कथा श्रवण केली आणि तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिचं अंतकरण सद्गत झालं. कथा पूर्ण झाली. सर्व श्रोते मंडळी निघून गेली आणि चंचुला त्या महाराजांच्या समोर आली आणि म्हटली, महाराज, आपल्या मुखातून मी कथा श्रवण केली आणि या कथेमध्ये आपण विषय सांगितला की जी स्त्री मनानं देखील व्यभिचार करते तिला दुःख भोगावं लागतं. आणि याला उदाहरण आहे, ज्या वेळेला द्रौपदी मातेच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली, जसे 5 पांडव आहेत तसा जर 6वा कर्ण असता, नुसती एवढी भावना जागृत झाली, देवाला कळालं आणि देवानं लीला केली. या सर्व 5 पांडवांना द्रौपदीला घेऊन एका वनामध्ये गेले आणि वनात गेल्यानंतर तिथं एक जांभळाचं झाड होतं आणि योगायोगानं त्या जांभळाच्या झाडाला एकच फळ लागलेलं होतं. किती? एकच फळ. आणि ते फळ सहज भीमदादा गेले आणि भीमदादा म्हणजे महाखदाड, त्यांना जेवण फार लागायचं. भीमदादा गेले आणि भीमदादानं ते तोडलं. तोडल्याबरोबर भगवंत ओरडले, अरे भीमा, जे फळ तू तोडलेलं आहेस ते फळ एका साधूचं फळ आहे. त्या फळावरती साधूचा अधिकार आहे. या झाडाला दिवसात फक्त एकच फळ येतं. आहे का? किती? एकच फळ येतं. आणि ते फळ साधू समाधीतून उठले की ते फळ खातात, दिवसभर आपली साधना करतात. आणि ते फळ तू खाल्लेलं आहे असं म्हटल्याबरोबर भीम म्हटला, देवा, आता माझ्याकडून चूक तर घडलेली आहे, पण याच्यातून उपाय काय काय केलं पाहिजे म्हणजे साधू आम्हाला शाप देणार नाहीत. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, प्रत्येकानं आपलं पुण्य अर्पण करा. तुम्ही जर प्रत्येकानं पुण्य अर्पण केलं की जमिनीवरती पडलेलं फळ हळूहळू वरती जाईल आणि वरती गेलं की ते परत त्या देठाला लागेल. असं म्हटल्याबरोबर सर्वांनी आपलं पुण्य सोडायला सुरुवात केली. जमिनीवरती फळ ठेवलं आणि ते फळ असणारं वरती. युधिष्ठिर महाराज म्हणाले, धर्मराज, माझं जे काही पुण्य आहे ते जर खरंच पुण्य असेल मी ते अर्पण करतो, या फळानं वरती यावं. आणि असं म्हटल्याबरोबर ते फळ 2 फूट वरती आलं. भीमदादानं आपलं पुण्य सोडलं, परत 2 फूट ते फळ वरती आलं. अर्जुनाने, भीमाने, अर्जुनाने, नकुलाने, सहदेवाने म्हणजे 5 भावांनी आपलं पुण्य अर्पण केलं आणि ते फळ पाहता पाहता 10 फूट उंच गेलं. किती फूट? तुम्ही म्हणाल असं का? कारण भीमाची उंची 12 फूट होती आणि त्याच्या पुढं त्याचा हात. अर्धांड भीम होता. एवढं ते उंच असणारं फळ भीमानं तोडलेलं आहे. बहुतेक ते 14-15 फूट उंच असावं. असं करता करता 10 फूट उंच ते फळ गेलं आणि शेवटी नंबर आला द्रौपदी मातेचा. भगवंतानं पाहिलं आणि सांगितलं, द्रौपदी, आता तुझं जे पुण्य पतिव्रता धर्माचं ते अर्पण कर आणि फळ बरोबर तिथं लागलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर द्रौपदी मातेनं ओळखलं काय झालं आणि आपलं पुण्य आजच सकाळी आपल्या मनामध्ये जसे 5 पांडव आहेत तसा जर 6वा कर्ण असता, माझा पती असता, किती चांगलं झालं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 महिने आले असते. असा भाव, अशी पाप वासना
मनात निर्माण झाली. द्रौपदी मातेच्या लक्षात आलं आणि देवाकडे पाहून हात जोडले आणि सांगितलं, देवा आता तुम्हीच माझ्या या संकटातून सुटका करू शकता. भगवंतानं कृपा केली आणि परत ते फळ लागलं. म्हणून जांभळाचं फळ पहा उलट येते, सोयीचं नाही, ते उलट आहे. त्याचा देठ एका बाजूला आहे आणि त्या म्हणजे पाठीमागूनही त्याला छिद्र आहे. त्याचं कारण काय तर ते तुटून पडलेलं आहे आणि तेव्हापासून त्याला ते शापित आहे. ते उपवासाला चालत नाही. ऐका, मग असं मनानं जरी पाप केलं तर ते केलेलं पाप माणसाला दुःख देतं. आणि म्हणून त्या चंचुलेनं कथा ऐकली, महाराजांच्या समोर गेली आणि म्हणाली, महाराज माझं पाप पदरामध्ये घ्या आणि माझ्यावरती कृपा करा. साधू महाराजांनी पुराणिकानं तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, आई तू काही काळजी करू नको, तू पाप केलं पण ते केलेलं पाप तू प्रगट केलं. लोक काशी करतात पण काय काशी केली ते सांगतात का? काशी केलेली सांगतात पण आपण आयुष्यभर काय काशी केली ते सांगत नाहीत. कोणी मांजर मारली म्हणून काशीला जातं आणि तिथं सोन्याची मांजर करून सोडतं. म्हणजे असा प्रत्येकाचा भाव आहे. म्हणजे आपण केलेलं पाप कुणाला सांगत नाही. अहो असे लोक कंजूस आहेत. आपल्या जालन्या जिल्ह्याचे सोडून, महाराष्ट्रातले सोडून, मी तिकडचं उत्तरेतलं सांगतोय हा, आपल्या भागातलं नाही. कारण मला माहिती आहे आपण सर्वजण एवढा गोड उत्सव चाललेला आहे, प्रत्येकजण मदत करणार आहात. उत्तर प्रांतामध्ये तिकडं कथा सुरू होती उत्तर प्रदेशात. आणि मग एक कंजूस श्रीमंत आला. श्रीमंत होता पण कसा कंजूस. आणि आल्याबरोबर तो म्हटला, हे पहा सप्ताह आहे, मी वर्गणी देणार. किती रुपये? 11 रुपये वर्गणी देणार. 11 रुपये वर्गणी देणार आणि त्याच्या मोबदल्यात 7 दिवस सहपरिवार सहकुटुंब जेवायला हजर राहणार. कशाला? जेवायला 7 दिवस हजर राहणार. पावतीवाले म्हटले, बाबा वर्गणी दे, 7 दिवस जेवायला आहे. तो म्हणे नाही, पुढचा आहे का? 7 दिवस जेवायला हजर राहणार. काल्याच्या दिवशी आमचं गणगोत पाहुणे रावणे सर्व बोलावून घेणार, त्यांनाही पंक्तीचा प्रसाद पंक्तीला बसवणार, पंक्तीचा प्रसाद त्यांनाही देणार. म्हणे ठीक आहे, त्यांनाही जेवायला लाव. सर ते शेवटी तो म्हटला, हे पहा काल्याचा प्रसाद जर उरलेला प्रसाद बांधून घरी घेऊन जाणार. म्हणजे यमकच लावलं. 11 रुपये देऊ, सहपरिवार सहकुटुंब जेवायला येऊ, काल्याच्या दिवशी सर्व पाहुणे रावणे बोलावून घेऊ, पंक्तीला काल्याला जेवायला लावू आणि उरलेला प्रसाद घरी बांधून नेऊ. लोक म्हटले, ने बाबा पण वर्गणी दे. तो म्हटला, पुढा आहे का? सर्व झालं पण 7 दिवस झाल्यानंतर काला झाला. सप्ताहाची मीटिंग बसली आणि त्या मीटिंगमध्ये जर तुमची रुपयाची जरी चूक आढळली, म्हणजे काही रुपयाचा हिशोब इकडं तिकडं झाला बरं का दादा, इकडं तिकडं झाला तर दिलेला 11 रुपये परत मागून. मी कुठलं सांगतोय? हा, हे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशातलं आपलं सांगत नाही. म्हणून तर महाराज या गोष्टीमुळं गावगावच्या सप्त्याला किंमत राहिली नाही, प्रेम राहिले नाही. विश्वास ठेवला पाहिजे आणि देवाचं काम देवाचं म्हणूनच केलं पाहिजे. आपण नेहमी ऐकतो माणसाने तिघाचं कधी खायचं नाही. कुणाकुणाचं? देवाचं, भावाचं आणि गावाचं. तिघाचं कधीही खायचं नाही. ते कोणत्या रूपात बाहेर येईल सांगता येत नाही. देवाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये आणि गावाचं खाऊ नये. अहो आजकाल गावाचं खायला निघालेले आहेत. कसे? आपल्या इथलं सांगत नाही, तिकडचं सांगतो अमेरिकेचं. काय झालं? एक सरपंच, तिकडचा पुण्याचा सरपंच अमेरिकेला गेला. त्याचा मित्र तिथं राहत होता आणि तो मित्र राहत असताना झालं असं, त्यानं 5 कोटीचा बंगला बांधला. किती कोटीचा? 5 कोटीचा. तो बंगला पाहिला, एवढा आनंद वाटला आणि त्या पुण्याच्या सरपंचानं विचारलं, का रे बाबा तुला एवढं उत्पन्न? तू तर सरपंच होऊन फक्त 2 महिने झाले. किती महिने? 2 महिने. आणि 2 महिन्यात तुझा 5 कोटीचा बंगला? तो म्हटला, हो तर ये तुला दाखवतो म्हणे. आणि त्यानं त्याच्या हाताला धरलं. तिथं जवळ एक नदी होती. हे म्हणे चल नदीवर. नदीवर नेलं आणि तिथं दाखवलं. ते पूल दिसतोय का? तो म्हटला, पूल नाही पण बारीक छोटासा पूल दिसतोय. हा म्हणे तोच.
त्या पुलासाठी 10 कोटी आले होते. किती? 10 कोटी. 5 कोटी पट्ट्यानं खिशात घातले आणि 5 कोटीचा पूल झाला. किती कोटीचा? 5 कोटीचा. असं म्हटल्यावर हा आपला पुण्याचा सरपंच परत पुण्याला आला आणि आल्यानंतर मग तोही 2 वर्षानंतर त्यानं त्या अमेरिकेच्या सरपंचाला फोन केला, मी सुंदर असा बंगला बांधलेला आहे, गाडी घेतलेली आहे आणि तुम्ही वास्तुशांतीला यावं. फोन झाला. वेळ कमी असल्यामुळं अमेरिकेचे सरपंच पुण्याला आले. घर पाहिलं. एवढं सुंदर घर, 5 कोटीचं घर. अरे बापरे. थार गाडी. ती थार गाडी पाहून तो गारच झाला. आणि त्या अमेरिकेच्या सरपंचानं विचारलं, का रे बाबा, एवढा 5 कोटीचा बंगला तुला कसा मिळाला? एवढं उत्पन्न कसं? म्हणे काही नाही, तुमचा आदर्श घेतला. कसा? या म्हणे दाखवतो, चला. आणि तोही गेला. तिथं मुळा मोठा नदी आहे. त्या नदीवरती नेलं. नदी दाखवली. नदी दिसते? हो म्हणे दिसते. नदीवर पूल? तो म्हटला पूल? नदीवर पूलच नाही. तो म्हटला पठ्ठ्यानं अख्खा खिशात घातला, तवा बंगला आणि गाडी झाली. याला म्हणायचं गावचं खाणार. माणसानं कधी गावाचं, देवाचं आणि भावाचं खाऊ नये. मग अशी काही कंजूस माणसं असतात, मग ते आपलं पाप कधी सांगत नाहीत, पण पुण्य सांगतात. पण या चंचुलेने मात्र आपलं पाप सांगितलं आणि पाप सांगितल्यामुळं साधू महाराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, जर तुला एक कथा ऐकून, एक दिवस कथा ऐकून अशी विरक्ती निर्माण झाली, या कथेवरती तुझं प्रेम निर्माण झालं, जर तू 7 दिवसापर्यंत कथा श्रवण केली तर भगवान शिवजी तुला नेण्यासाठी विमान पाठवतील आणि तुझा उद्धार होईल. असं म्हटल्याबरोबर तिनं सांगितलं, महाराज मी कथा श्रवण करायला तयार आहे, पण सांगणार कोण? मी सांगतो म्हणे. आणि त्या साधू महाराजांनी कथा सांगायला सुरुवात केली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, बराच मोठा प्रसंगही पण आपली वेळ झालेली आहे. 7 दिवसापर्यंत गोकर्ण क्षत्री त्या चंचुलेनं कथा श्रवण केली. आणि कथा श्रवण केल्यानंतर शिवगण आले. तिला विमान पाठवण्यात आलं आणि शिवगणाने तिला कैलास लोकी नेलं. कैलास लोकी नेल्यानंतर ऐका, तिथं ती आनंदानं राहू लागली आणि ती पार्वती मातेची दासी झाली. कुणाची? पार्वती मातेची. आणि सेवा करता करता एक दिवस तिला तिच्या पतीची आठवण झाली. कुणाची? कळतंय का? जो पती दारू पिऊन मरण पावला, त्या पतीची आठवण कैलास लोकी गेल्यानंतर झाली. एवढं प्रेम त्या पतीवरती त्या चंचुलेचं होतं आणि आपल्या पतीचं स्मरण झालं. तिचं अंतःकरण भरून आलं. पार्वती मातेनं विचारलं, का ग, का रडतेस? म्हणे, माते, बाष्कळ नावाच्या नगरीमध्ये आम्ही राहत होतो. राहत असताना माझे मालक वाईट मार्गाला लागले. त्यांनी ब्राह्मणाचं कर्म सोडलं आणि त्याचा परिणाम त्यांनी पाप कर्म केलं. आता ते कुठे आहेत, कसे आहेत, याचा मी विचार करते. असं म्हटल्याबरोबर पार्वती माता हसल्या आणि उत्तर दिलं, अगं चंचुले, ज्या पतीनं तुला आयुष्यभर सुख दिलं नाही, त्याच्याविषयी तू या कैलास लोकात आली तरी देखील विचार करते. आणि असं म्हटल्याबरोबर पार्वतीनं सांगितलं, तुझा असणारा पती विंध्याचल नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरती तो पिशाच रूपाने भटकंती करत आहे, आपलं पाप तो भोगत आहे. असं म्हटल्याबरोबर ती रडू लागली. आणि रडणारी चंचुला पाहिली आणि पार्वती मातेनं विचारलं, का ग, का रडते? म्हणे, का नाही, माझे मालक ज्या पिशाच योनीला गेलेले आहेत त्यांची मुक्ती मला करता येईल का? आणि असं म्हटल्याबरोबर पार्वती मातेनं उत्तर दिलं, जर तुझ्या मालकाची मुक्ती करायची असेल तर एकच उपाय आहे. तुंबरू नावाचा गंधर्व आहे आणि त्या तुंबरू नावाच्या गंधर्वाला मी तिथं पाठवते आणि त्या पर्वतावरती जर तुझ्या पतीनं म्हणजे त्या बिंदुलानं कथा श्रवण केली तर त्याचा उद्धार होईल. आणि असं म्हटल्याबरोबर या चंचुलेनं साष्टांग दंडवत घातला, हात जोडले, पूजा केली आणि स्तवन केलं. कसं स्तवन केलं आहे का? आता संस्कृत अवघडे, मराठीत सांगतो. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त,
सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती मुक्तपणे मुक्त श्रेष्ठ मुक्तपणे मुक्त मुक्तपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती नित्य सर्वश्रेष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मुढजण पावन हे साचार मुढजण जगाच्या उद्धारा तुमचा अवतार जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन साचार मुढजण पावन मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती अशी पार्वती मातेची स्तुती केली आणि पार्वती मातेनं तुंबरू नावाच्या त्या गंधर्वाला त्या विंध्याचल पर्वतावरती पाठवलं आणि तिथं जाऊन जो काही बिंदुल होता तो पिशाच्य रूपानं भटकंती करत होता आणि त्या बिंदुलानं एका ठिकाणी आपल्या मंत्रबलानं काय केलं त्या बिंदुलानं काय केलं ते साधू पाहिले आलेले आणि भूताला कथा आवडत कुणाला कुणाला भूताला कथा आवडत नाही येणारे साधू पाहिले आणि ते भूत थेट पळत सुटलं आणि पळणारं भूत पाहिलं आणि आपल्या मंत्राच्या प्रभावानं बलानं तुंबरू नावाच्या गंधर्वानं त्याला जवळ आकर्षित केलं जवळ बांधून ठेवलं आणि त्या पर्वतावरती 7 दिवस कथा सांगितली भगवान शिवजी कसे आहेत त्यांचं तत्व कसं आहे आणि अशा प्रकारे कथा सांगता सांगता मग मात्र त्या पिशाच्य योनीला गेलेल्या बिंदुल नावाच्या त्या राक्षसाला आनंद वाटू लागला वा किती गोड कथा आहे कधी जेव्हा मनुष्य होता तेव्हा कथा ऐकली नाही असंच होतं माणसाचं जोपर्यंत आहे तोपर्यंत जमत काय काही म्हणतात महाराज आता वारीला यावं वाटतं कधी 95 वय झाल्यावर बाबा आता तुम्ही घरीच राहा ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा बरोबर ना सुरेश महाराज आले होते ना वारीला काही माणसं 95 वय झालं की मग म्हणतात महाराज वारीला यावं म्हणतो आता वारीला येऊन काय करतो तुला दोरी दिसत नाही चालता येत नाही गाडीला वजन होतं म्हणून याला म्हणायचं वेळ आहे तोपर्यंत परमार्थ नकोय आणि वेळ निघून गेली की मग मात्र परमार्थ म्हणजे बिंदुलानं जोपर्यंत आयुष्य होतं तोपर्यंत परमार्थ केला नाही पण ज्यावेळी पिशाच्य योनीला गेला तेव्हा मात्र त्याला वाटलं आपण परमार्थ करावा कथा श्रवण करावी गोडी निर्माण झाली 7 दिवसापर्यंत त्यानं कथा श्रवण केली वास्तविक पाहता बिंदुल हा पापी होता दुराचारी होता आणि सर्वात महत्त्वाचं नुसता पापी नव्हता तर तो महापापी होता महापाप्याची 5 लक्षणं सांगितली किती भागवतात एकनाथी भागवतामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे महापातकाचे लक्षण ब्रह्महत्या सुरापान सुवर्णस्ते परदारागमन संसर्गी 5 हे 5 पाप जो करतो त्याला महापापी म्हणतात त्यातलं पहिलं आहे ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाचा वध करणं हे पहिलं महापाप सुरापान म्हणजे दारू पिणं हे दुसरं महापाप आहे ब्रह्महत्या सुरापानम
तिसरं सोन्याची चोरी करणं. कशाची? सोन्याची चोरी करणं. चौथं महापाप वेश्यागमन करणं. आणि पाचवं पाप आहे कोणतं? या चौघांच्या संगतीमध्ये राहणं. दारू पिणाऱ्याच्या संगतीत राहिला महापापी, चोरी करणाऱ्याच्या संगतीत राहिला महापापी, वेश्याभोग घेणाऱ्याच्या बरोबर राहिला महापापी, आणि सर्वात महत्त्वाचं ब्रह्महत्या करणाऱ्याच्या बरोबर राहिला की तो महापापी असतो. एवढं महापाप त्याच्या जीवनामध्ये घडलेलं होतं. पण प्रसंग असा झाला, शिवमहापुराण कथा श्रवण केली. तुंबरू नावाचे गंधर्व 7 दिवसापर्यंत कथा श्रवण करून वर्णन करून सांगितली. आणि त्या बिंदुलाचा त्या योनीतून उद्धार झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आणि तो बिंदुल कैलास लोकी त्याला नेण्यात आलं. कैलास लोकी नेल्यानंतर बिंदुल आणि चंचुला या दोघांची परत भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर मग त्या बिंदुलाला आनंद वाटला की मी माझ्या जीवनाचं सोनं केलं, माझ्या जीवनाचं सार्थक केलं. आणि त्यानं तुंबरू नावाच्या गंधर्वाला नमन केलं, साष्टांग दंडवत घातला की तुमच्या पुण्याईनं तुमच्या कृपेनं तुम्ही मला कथा सांगितली म्हणून माझा उद्धार झाला. शिवजीकडे पाहिलं आणि भगवान शिवजीचं भजन करू लागले. शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव कैवलोकम शिवोहम शिवोहम शिव कैवलोकम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव कैवलोकम शिवोहम शिवोहम शिव कैवलोकम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम सिद्धोहम 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 लुकोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम सिद्धोहम सिद्धोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव कैवलोकम शिव कैवलोकम नमः पार्वती पतये हर हर महादेव सूत महाराज की जय. असं भजन मुखातून निघालं. शिवजीला नमन केलं. आणि तेव्हापासून हे बिंदू आणि चंचुला, बिंदुलानं त्या ठिकाणी गण नाव त्यांना प्राप्त झालं. आणि शिवजीचे ते गण झाले. आणि पार्वती माता त्यांची दासी म्हणून चंचुला झाल्या. आणि अशा प्रकारे एका पत्नीनं जो पती वाईट कर्म करून पिशाचिवणीला गेला त्याही असणाऱ्या पतीचा उद्धार या श्रीमद शिवमहापुराण कथेच्या श्रवणानं होतो. म्हणून अशी असणारी पुण्यवान पवित्र मंगलमय शिवजीची कथा आपण श्रवण करत आहोत. सर्वांची तयारी आहे ना? नाहीतर मी सांगायचो तुम्ही आपल्याच नादात तसं व्हायला नको. मग अशा प्रकारे सूत महाराजांनी शौनकांना कथा सांगितली की देवराज नावाचा पापी असणारा ब्राह्मण या शिवमहापुराण कथेनं, या कथेच्या श्रवणानं तो उद्धरून गेला. आणि बिंदुल आणि चंचुला या दोघांचाही उद्धार या कथेनं झाला. आनंद वाटला आणि विचारलं, महाराज अशी गोड कथा आहे, दिव्य कथा आहे, या कथेविषयी आमचं मन तळमळ करतंय, ती कथा आम्हाला सांगा.
तो ग्रंथ कोणता आहे तर सांगितलं शिवमहापुराण नावाचा ग्रंथ. या ग्रंथात काय आहे तर सत्याचं चिंतन. सत्य कोण आहे? सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे शिव हे सत्य आहेत, सुंदर आहेत आणि अशा शिवाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे का बरं का, एवढं सांगून थांबतो. 2 देव, 2 वाऱ्या आणि 2 उपवास. किती किती देव किती? आता तुम्ही आम्ही 1000 देवाला जातो ते सोडा, पण वारकरी संप्रदायामध्ये जर आपल्याला या नरदेहाला आल्यानंतर आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, म्हणजे मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल, तर 2च मार्ग आहेत. 2 देव आहेत, 2 वाऱ्या आहेत, 2 उपवास आहेत. देव 2 कोणते? एक आहेत हरी आणि दुसरा आहे हर. हे 2 देव सोडून देव मानायचे नाही म्हणजे ते फोडायचे का असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येकाला मानायचं, प्रत्येकाचं भजन करायचं, पण निष्ठा मात्र या 2 देवाविषयी 2. उदाहरण सांगू प्रत्येकाच्या अनुभवातलं. घरामध्ये माणसं अनेक असतात का नाही? पण ही माता माऊली कुंकू किती जणाच्या नावाचं लावते? एकाच्या. कामं कुणाकुणाची करते? सासऱ्याचं, दिराचं, कोणी असू द्या. घरामध्ये पाहुणे आले, कोणताही पुरुष आला की त्या प्रत्येकाचं काम ही माता माऊली करते. पण एकनिष्ठ कुणाशी असते? पतीशी. तिच्या नावाचं मंगळसूत्र असतं. कुणाच्या नावाचं? पतीच्या नावाचं. म्हणजे याला म्हणायचं एकनिष्ठा. तुकोबाराया सांगतात पतिव्रताने अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिव्रताने अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिव्रताने अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी मनी. सर्व भावे पती ध्यानी मनी. पतिव्रताने अनेकाची स्तुती सर्व ध्यानी पतिव्रताने अनेकांची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणी. तुकोबाराय सांगतात ती पतिव्रता माऊली ध्यानाने मनाने आपल्या पतीशी एकरूप झालेली असते आणि तिच्यामुळं तिचं सामर्थ्य किती आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. किंवा पतीची या मता अनसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. म्हणजे आपल्या पतीची सेवा करते आणि त्याचा परिणाम असा होतो तिचं सहजच कल्याण होऊन जातं. हिला म्हणायचं पतिव्रता. तसं आपणही परमार्थ करत असताना कोणत्याही देवाला जा, तुळजाभवानीला जा, गाणगापूरला जा, शिर्डीला जा, कुठंही जा, चक्रधर स्वामीला जा, पण निष्ठा मात्र एका ठिकाणी असावी. कुठं? एका ठिकाणी. तर कल्याणे अन्यथा भिवंडी आहे. काय आहे भिवंडी? म्हणजे नुसतं फिरावं लागतं, पुन्हा काही आपलं कल्याण होणं शक्य नाही. कसं उदाहरण सांगतो. आमचे गुरुवर्य सांगत असतात काय झालं, एक मुस्लिम भक्त आणि आपला हिंदू भक्त दोघं जण एका नावेमध्ये बसलेले आणि त्या नावेमध्ये प्रवास करत असताना झालं असं, अचानक सुसाट्याचा वारा सुटला, लाटा निर्माण झाल्या आणि ती नाव हेलके खाऊ लागली. आता नाव बुडणार आणि आपल्याला मरावं लागणार असं त्यांना कळालं. आणि त्यावेळेला जो मुस्लिम बांधव होता त्यानं अल्लाह 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 असं एकनिष्ठ भजन सुरू केलं. कुणाचं? त्याच्या देवाचं. ते भजन सुरू केलं आणि आपला जो हिंदू भक्त होता त्यानं भजन सुरू केलं. पहिलं गणपतीचं भजन,
गणपतीचं भजन सुरू केलं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अर्धा तास भजन केलं, पण गणपती काही आले नाही. त्याला वाटलं गणपती येत नाही. मग आता कुणाला बोलावं? गणपतीचे पप्पा मोठे आहेत. मग आपण शिवजीला बोलू. मग त्यानं शिवजीचं भजन सुरू केलं. गणपती बाप्पाला वाटलं आपलं भजन करतोय, आता आपण गेलं पाहिजे. गणपती बाप्पा निघाले, यानं कॅसेट चेंज केली. लगेच शिवजीचं भजन. शिवजीचं भजन गणपती बाप्पानं ऐकलं आणि विचार केला, आता माझ्या पप्पाचं भजन चाललंय, आमच्या पप्पानं गणपती आणला. माझं भजन बंद झालं, आता माझ्या वडिलाचं भजन सुरू आहे. मग आता आपण थांबू. गणपती बाप्पा थांबले आणि शिवजी निघाले. शिवजी निघणार तेवढ्यात त्यानं परत दुसरं भजन सुरू केलं. त्याला वाटलं गणपती बाप्पा येत नाहीत, शिवजी येत नाहीत, आता आपण प्रभू रामचंद्राचं भजन करू. आणि असं करता करता अनेक देवाचं भजन केलं. शेवटी त्याला मरावं लागलं. दुसरा जो होता तो मात्र सुखरूप बाहेर पडला. मला सांगायचं काय, एकनिष्ठा कुठंतरी पाहिजे. आणि ती एकनिष्ठा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. देव दोन, एक हरी आणि दुसरा हर. तुकोबाराय सांगतात, हरिहर सांडोनी देव धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी. इतर कुणाच्याही नादी लागायचं नाही. हरिहर सांडोनी देव धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी, धरिती भाव शुल्लकी. देव किती असतील तर देव दोन आहेत. एक आहे हरी आणि दुसरा आहे हर. या दोन देवांचे आपण भजन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. जशी दोन देव तशा दोन देवाच्या वाऱ्या. पहिली वारी पांडुरंग परमात्म्याची. बोला कोणती वारी आहे? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज बाबूराव. कोण? पांडुरंग. म्हणजे देवानं सांगावं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. भगवान परमात्म्यानं आपल्याला सांगावं, आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका. जे देवाला विसरले त्यांचं काय होतं तुकोबाराय सांगतात, विसरली तया थोर झाली हानी,
पचतील खाणी 84च्या. जे देवाला विसरले त्यांना मात्र जन्म झालं की मरण, आणि मरण झालं की जन्म, सारखं चक्र त्यांना भोगावं लागतं. म्हणून या 2 देवाच्या वाऱ्या करायच्या. पांडुरंगाची वारी आषाढी कार्तिकी, आणि हराची म्हणजे शिवजीची वारी मोठा महादेव शिखर शिंगणापूर ज्याला म्हणतात, पंढरपूरच्या वाटेनं जाताना लागतो नातेपुतेच्या जवळ. तर त्या मोठ्या महादेवाला आपण गेलं पाहिजे. म्हणजे देव 2 देवाच्या वाऱ्या. आणि तिसरी गोष्ट, आता देव किती बोला? 2 वाऱ्या 2. मग आता उपवास किती? आता रविवार कोणत्या शास्त्रात बसतो मला तर अजून माहीत. मी 15 वर्ष झालं आळंदीला राहतो, पण रविवार विषयी मला अजूनही पुरावा आणि प्रमाण सापडलं नाही. ज्यांना सापडलं असेल त्यांनी मला आणून द्यायचं, मी उपवास सुरू करतो. पण वारकरी संप्रदायामध्ये सोमवार आणि एकादशी ही 2 व्रत सांगितली. यांना प्रमाण आहे. व्रत करा एकादशी सोमवार, व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर, कथा पूजन हरे जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार, पुण्य निस्ते जाता नाचता पान, पुन्हा बोलीला संसार नाही नाही सत्यत्वे. एकादशीचं व्रत करा. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार, पुन्हा बोलीला संसार नाही नाही सत्यत्वे. म्हणजे देव 2, देवांच्या वाऱ्या 2, आणि उपवास 2. एक एकादशी, दुसरं सोमवार. आता काही म्हणतील महाराज हे 2 का? तर त्यांच्यासाठी उत्तर असं आहे, आपण पंढरपूरला प्रतिवर्षी जातो, बरोबर ना भागवत भाऊ? प्रतिवर्षी जातो. मग पंढरपूरला गेल्यानंतर इथून खाली पाहायचं आणि इथून वरती पाहायचं. काय करायचं? इथून खाली आहे पांडुरंग मूर्ती. काय आहे? पांडुरंग. आणि इथून वरती काय आहे? महादेव म्हणजे शिवलिंग आहे. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता महेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, आणि महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. म्हणजे पांडुरंग परमात्म्यानं शिवजीनं एवढं भजन केलं, त्याचा परिणाम असा झाला, इथून खाली पांडुरंग परमात्मा, आणि पांडुरंग परमात्म्यानं शिवजीला उचललं आणि आपल्या मस्तकावरती घेतलं. कुठं घेतलं? मस्तकावरती. आणि म्हणून पहा तिथं शिवलिंग आहे वरती. मग इथून वरती, इथून खाली एकादशी कुणाची? पांडुरंगाची. इथून खाली एकादशी पांडुरंगाची, आणि इथून वरती सोमवार कुणाचा? शिवजीचा. आता थोडंसं वारकाई नाही का, आमचे गुरुवारे सांगत असतात, काही मंडळी इथून खाली उपवास धरतात, म्हणजे एकादशी धरतात, आणि इथून वरती सोमवार धरत नाहीत. बहुतेक ते हाफ मॅड आहेत, हाफ मॅड. म्हणून वारकऱ्यांनी ज्यांनी गळ्यात माळ घातली त्या प्रत्येकानं 2 देव मानली पाहिजे, 2 देवाच्या वाऱ्या केल्या पाहिजे, आणि 2 उपवास केली पाहिजे. एक एकादशी आणि एक सोमवार. मग अशा पांडुरंगाचं एकदा आपण भजन करू. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,
केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पतये हर हर महादेव सूत महाराज की जय. आणि अशा प्रकारे देव किती 2 वाऱ्या 2 आणि उपवास खंडीभर उपवासही 2 एक एकादशी आणि दुसरा सोमवार. आमच्या बरोबर जे आले ना ते कोणी असू त्यांचा रविवार आम्ही सोडला. मग ते पाप लागू नाही तर पुण्य लागू काही घेणं देणं नाही. पण आमचा विश्वास फक्त तुकोबारायच्या गाथेवरती आणि संतांच्या प्रमाणावरती आहे. तुकोबाराय सांगतात ना ते आपण ऐकलं पाहिजे. व्रत करा एकादशी सोमवार का रविवार नाही. इतर उपवासाला प्राधान्य नाही. एकादशी आणि सोमवार आपण केला पाहिजे. म्हणजे देव 2 वाऱ्या 2 आणि उपवास 2. म्हणून या कलियुगामध्ये आणि आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे का नाही. पण शिवजी आता बिचारा त्यांचं काय मंदिर तो बाबा भोळा आहे. कुठंही राहतो दादा तो काय असं म्हणत नाही मला घर पाहिजे मला बंगला पाहिजे. तो कसा आहे आणि त्याचं वास्तव्य कुठे आहे. नामदेवराय सांगतात व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला संगे भूत मेळा विराजित. त्याला तुम्ही मशानात ठेवा तरी तो काही म्हणणार नाही. असं भोळं दैवत म्हणजे भगवान शिवजी आहेत. म्हणून देव 2 वाऱ्या 2 आणि उपवास 2. म्हणून तर आपण भगवान शिवजीची कथा श्रवण करत आहोत. आतापर्यंत आपण या ग्रंथाचा महिमा श्रवण केला. काय केला महिमा. आता आज फक्त आपल्याला परिचय पाहायचा आहे आणि थांबायचा आहे. काय परिचय आहे या ग्रंथाचा. काहीही असो आणि कसंही असो प्रत्येकाचा परिचय होणं महत्वाचा आहे. आता तो परिचय विस्तारानं उद्या सांगतो. आज फक्त यादी आहे का. परिचय महत्वाचा आहे. कुणाकुणाचा व्यक्तीचा परिचय महत्वाचा आहे. वस्तूचा परिचय महत्वाचा आहे. 3 संतांचा परिचय महत्वाचा आहे. 4 देवाचा परिचय महत्वाचा आहे. आणि 5 ग्रंथ परिचय महत्वाचा आहे. तो आपण उद्या श्रवण करू. मग या ग्रंथाचा आपण थोडक्यात परिचय पाहण्याचा प्रयत्न करू. कसा जो ग्रंथ आपण श्रवण करत आहोत जशी आपण कथा श्रवण केली श्रीमद भागवत महापुराण
भागवत महापुराण म्हटलं की कुणाचं? बोला, ऐकलं नाही अजून? श्रीमद भागवत कथा म्हटलं की पांडुरंगाची कथा नाही ना? शिव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे भागवत कथा, श्रीमद भागवत महापुराण. जशी भागवत कथा, श्रीमद भागवत महापुराण भगवंताची मूर्ती आहे, तसं शिव महापुराण ग्रंथ भगवान शिवजीची मूर्ती आहे. श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद, 12 स्कंद, 335 अध्याय, एवढा मोठा त्याचा विस्तार आहे आणि 18,000 श्लोक आहेत. किती? 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद. हा झाला भगवान श्रीकृष्णाचा ग्रंथ. आणि दुसरा ग्रंथ म्हणजे शिव महापुराण, ज्याच्यामध्ये शिवजीची कथा सांगितली. शिव महापुराण ग्रंथ म्हणजे भगवान शिवजीची मंगलमय मूर्ती. जसे भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, तसे शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत. किती? 7 संहिता. पहिली आहे विद्येश्वर संहिता, दुसरी आहे रुद्र संहिता, तिसरी आहे शतरुद्र संहिता, चौथी आहे कोटी रुद्र संहिता, 5वी आहे उमा संहिता, 6वी आहे कैलास संहिता, 7वी आहे वायवीय संहिता. किती संहिता झाल्या? 7. परत सांगतो हा, उद्या विचारणार आहे. पहिली कोणती? विद्येश्वर संहिता, दुसरी रुद्र संहिता, तिसरी शतरुद्र संहिता, चौथी कोटी रुद्र संहिता, 5वी उमा संहिता, 6वी कैलास संहिता, 7वी वायव्य संहिता. या 7 संहिता सांगितल्या आणि या 7 संहितेमध्ये या संपूर्ण ग्रंथाचं चिंतन मांडलेलं आहे. याच्यात एकंदरीत 1,00,000 श्लोक आहेत. किती? 1,00,000. आणि त्याचं संक्षिप्त रूप केलं व्यासांनी. 24,000 श्लोकामध्ये हा ग्रंथ संक्षिप्त केला. म्हणजे मूळ शिव महापुराण ग्रंथाचे 1,00,000 श्लोक आहेत. किती? 1,00,000. आणि त्याचं चिंतन संक्षिप्त रूपामध्ये व्यासांनी केलं. 24,000 श्लोकामध्ये असा असणारा ग्रंथ तयार झाला. आणि या ग्रंथाची परंपरा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. जशी भागवताची परंपरा, तशी शिव महापुराण ग्रंथाची परंपरा. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाने नारद आणि सनत कुमारांनी व्यासांनी सूत महाराजांना आणि सूत महाराजांनी शौनकांना तीच असणारी पुण्यपावन कथा आपण सर्व ग्रामस्थ मंडळी दाखेफळ गावामध्ये श्रवण करत आहोत. अशा प्रकारे या ग्रंथाचा परिचय दिलेला आहे. आता पहिलाच दिवस आहे, अधिक वेळ घेणं योग्य नाही आणि म्हणून आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. आज एकंदरीत आपण या ग्रंथाचा महिमा श्रवण केला की देवराज नावाचा ब्राह्मण, त्याचा उद्धार झाला. बिंदूला आणि चंचूला या दोघांना कैलास लोक प्राप्त झाला. हे दोघं भगवान शिवजीचे भक्त झाले. आणि दुसरी गोष्ट, या ग्रंथाचा आपण थोडक्यात परिचय पाहिला. याच्यामध्ये 7 संहिता आहेत. आणि दुसरी गोष्ट, 2 देव, 2 वाऱ्या आणि 2 उपवास ही आपण प्रत्येकानं केली पाहिजे. म्हणून आजची झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. ज्यांच्यामुळे कथेमध्ये रंगदेवता निर्माण झाली अशी असणारी गुणीजन आमची गुरुबंधू तबला वादक ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिंतवादक तथा गायनाचार्य अनिलजी महाराज मुकीर आहेत. या बाजूला आपल्या गावातील हरिभक्तीपरायण सुरेश महाराज आहेत, भास्कर महाराज आहेत. आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. आणि आज या पहिल्या दिवसाच्या सेवेला याच ठिकाणी विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. नमः पार्वती पते, हर हर